प्रत्येक स्टोरीत बघू शकता की आम्ही या ठिकाणी येऊन आमचा एक तासाचा मुक्काम हा ठरलेला आहे. म्हणजे सगळे उरकून येऊन दरवेळे अगा सगळ्यात आळशी प्राणी आलाय मागास. हा भारतीय सेनेत ह्याला शिस्त पाहिजे की आपण साला डिसिप्लिन सेनेतील चमांडो. अजून बॅग भरत झालंय. तुला आवडत नाही आपलं घेतलं आता ह्यात एक तास घालवायचा आहे पेंटीचं सेटिंग करण्यात काय. ब्लॅक ब्ल्यू हो ब्लॅक स्टील निळ हिरवं हिरवा हो राखाडी. अरे काय याचा काय मेळ आहे का अर्थात. आम्हाला नको किती जरी आम्ही मोरा माझा आपत राहणार. व्हिडिओ इज्जत देतो. शिस्तीचं पालन केलं पाहिजे. बेशिस्त आहे तो बेशिस्त. 8 वाजता मी मॅसेज बघितलं. उशीर झालाय म्हणून रिश्वत होय. बाहेरच्या फरमाईशवर गुलाबजाम आणले मी खायला एक पहिल्यांदा. तर फायनली कसा बसा आमचा प्रवास चालू झाला. अरे पंपाव काम केले ती फिरत्या म्हणते. आपली ट्रिप कमी आणि स्टॉपच जास्त झाले. तू घरी सर्व्हिसिंग करतो का काय रे. सर्व्हिसिंग घरी करतो का काय त्यातनं दूर निघतो रॉकेट सारखा. रॉकेटच झाला म्हणलं की ते आता आमचं तेच चाललेला विषय. बोल की जेवायचं काय म्हणत होता ना. दिसला कार्यक्रम की जेवणावर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या दिंडीत काही जेवायला मिळालं नाही म्हणून आम्ही प्रवास चालू केला आणि परत 5 किलोमीटर होते नव्हते तर परत आमची थांबायची तयारी. आपली ट्रिप बजेट ट्रिप असल्यामुळे आपण सोबत एक टोप पण घेतलेला. तो असा बांधून घेतलेला मस्तपैकी. पुढं जाऊन कुठं पण थांबून आपल्याला जेवाय बनवा यावं या उद्देशानं तो टोप घेतला. पण यार मला असं होतं प्रीतमची पौष्टिक दूरदृष्टी. म्हणजे त्याला त्या कांद्याचं कोंब दिलं तसलंच करायचं का तुम्हाला. खाल्लेलं देव खाल्लेलं तू अर्धा खाल्ले अर्ध्याचा निकाल पाडला असून त्याला मागव चांगलं दिसलं जर नाही अंदाजी गुरु खवटी आणणार आता खवटी लागला अरे साली खाल्ल्यावर पिकून द्यायचे असतात की त्या साठवून ठेवतोय तेव्हा. अरे तुमच्या आईचं आता शिव्या घालीन मी. थांबायचं बिंबायचं काय काढलं कुणी तर. आता त्या भा सांगतोय खाल्ली स्वतःहून बाटी दाल वाटी.
मी अशी ओरिजिनल म्हणजे जी नाही का गावात म्हणती विस्त्या म्हणती वरण फिराय कुठं जायचं हेच ठरत नसल्यामुळे आम्ही इथलं चालायला सुरुवात केली आणि जिल्ह्यातच आम्ही 4 ठिकाणी चौकशा करत बसलो. इथं जवळपास चांगलं ठिकाण कुठलं आहे जिल्ह्यातच आहे लोकलच्या माणसांनी एम एच अंतराच्या गाड्या बघून परत आमच्याकडे बघून हसायला सुरुवात केली की घरातनं निघला आणि तुम्हालाच कुठं जायचं हीच माहीत नाही, क्लिअर नाही. मग जी दिसेल ती चांगलं ठिकाण म्हणून आम्ही आपलं जिथं चांगला झरा वड नारळ दिसेल तिथं थांबून तिथला आस्वाद आनंद घेत घेत पुढं जायचं ठरवलं. मग सातारच्या इथला एक चांगला ह्याचा प्री वेडिंगचा पॉईंट होता, त्या ठिकाणी बघितलं नजारा परत पुढं जायचं. हे असंच होतं अनप्लॅन ट्रिपला गेल्यानंतर. जी तिथं वाटत जी गावं लागतील तिथली प्राचीन मंदिरं बघायची वेळ येते, पण हे पण जुन्यातलं चांगलं एक मंदिर बघायला मिळालं त्या ठिकाणी. मंदिर बघून आम्ही ठरवलं आता आपल्या पुढच्या प्रवासाला लागू. रॉकी भाईचं म्युझिक तोंडानं म्हणून 1-2 व्हिडिओ काढल्या, नंतर माझी काढायची म्हणून परत एक संघर्ष करून व्हिडिओला उभा राहिलो. मॅन वर्सेस वाईल्ड हा लहानपणीचा एक लय फेमस शो बघून त्याची काही प्रात्यक्षिके करायचा प्रयत्न केला आणि एका झऱ्याच्या किनारी बसून घरनं आणलेल्या चपात्या खायचा बेत आखला आणि चालायला सुरुवात केली. तिथं पोचल्यावर आमचा कार्यकर्ता म्हणत होता अंडर वॉटर व्हिडिओ काढा, पण अंडर वॉटरच्या नादात 30,000चा मोबाईल पाण्यात घालवल्यानंतर आम्हाला अक्कल आली अंडर वॉटरच्या नादाला लागायचं नाही. जात असताना इथं क्रिकेट खेळणारी कार्यकर्ते दिसली. जिंदगीत कधी लहानपणी क्रिकेट खेळलो नाही, पण आत्ता क्रिकेट खेळावं म्हटलं. आता बघू बॅटीला बॉल लागतोय का. आंधळी हाणलाय मग बसलाय. मी गेल्यावर तुमचा व्लॉग बघितल्यावर तुम्ही म्हणाला का लय भारी काढले. त्या बोला घालावलं तर राहीत ना गाव बिलायचं घे जा बॉल आण पळ. होय कुठल्या साईडला इकडं आमच्या तू झालं की माझा आहे नंबर किती तिकडून काढाय माझ्या हे बघ. परत एकदा विकास दादा चला 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 जावा 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 तुम्ही जावा. तक फिरत्या सरकारी नोकरीत गेला पण फिरता आपला ही नाही विसरला. पण ते मट म्हणल्यावर नक्कीच जेवण असेल. ट्रिपला निघताना कुठं जायचं काय ठरवलं नव्हतं, पण वाटत आम्हाला लोकांनी सांगितलं इथं धारेश्वर म्हणून एक जुनं शिवालय आहे ती बघायला जावा. मग त्या ठिकाणी आम्ही पोचलो तर तिथं आत जायच्या आधीच एक प्राचीन गुहा दिसली. गुहेत मारुतीराया आणि काही अजून अन्य देवी देवतांच्या मूर्त्या होत्या. त्या सगळ्यांचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढं आतमध्ये जे मुख्य देवालय आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. आज जायच्या आधीच इथं बॅगव माकाड बसलेलं आणि यो कार्यकर्ता फुल त्याच्यावर भांडायच्या तयारीत होता. शेवटी काठी उचलून कसा बसा त्या विचाराला हाकालला.
मग हे देवात आत जाण्याच्या आधी बाहेर हे धारेश्वर स्थान त्या पाण्याच्या पडणाऱ्या धारेमुळेच त्या ठिकाणाला धारेश्वराचं नाव मिळालं. आत गेलो तर तिथं जे मठाधिपती वगैरे आहेत त्यांचे बॅनर होते, परत 5 पांडवांच्या मूर्त्या होत्या आणि बाकी अन्य देवी देवतांच्या पण मूर्त्या होत्या. त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. देवस्थान खूप जुनं होतं आणि आतल्या मूर्त्या पण प्राचीन वाटत होत्या. त्या सगळ्या मूर्त्यांची शिल्पकला वगैरे बघितली. महादेवाचं शिवलिंग त्या ठिकाणी होतं, त्याचं पण दर्शन घेतलं. आणि ही मुख्य स्थान आहे देवाचं, ते धारेश्वर क्षेत्र. त्या ठिकाणी बसून थोडा वेळ नामजप वगैरे केला. ज्याला जेवढा उशीर जमत नाही तेवढा उशीर जरा आणि हळूहळू नामजप झाल्यानंतर जरा मनाला एकदम प्रसन्न वाटलं. त्यानंतर जी मुख्य गुहा आहे त्या गुहेत थोडंसं फिरून बाकीच्या आजूबाजूच्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आतमध्ये ही एक भगवंताची मूर्ती बघितली आणि बाहेर आलो. माकडं जणू काय बदला घ्यायलाच बाहेर बसलेली अशी त्या ठिकाणी बघितली आणि तसंच पुढं गेलो. तिथला निसर्ग बघितला आणि माघारी आलो. स्लो मोशनमध्ये एक व्हिडिओ काढला आणि माघारी येताना हे एक लय भारी प्रसंग बघायला मिळाला. मागं मारुती राया आणि पुढं त्यांच्याच रूपातला एक छोटा मारुती राया बघायला मिळाला. दर्शन घेतलं आणि तिथंच आमची ट्रिप पहिला दिवस संपवला. बघूया आता उद्या काय गेलं ते दुसऱ्या व्हिडिओत टाकीन. आणखी तेवढा बस. आम्ही खेळायचं बंद करतो, तुम्ही खेळायला का कुठे आहे? बांधाव